लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला. त्यांच्या कारकिर्दीत सगळ्यात मोठा वाटा आहे तो म्हणजे त्यांची पत्नी रुही बेर्डे यांचा. रुही या देखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. रुही या ज्या वेळा चित्रपटसृष्टी गाजवत होत्या त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे हे स्ट्रगल करत होते. अनेक वेळा रुही यांची मुलाखत घ्यायला आलेल्या पत्रकारांना तुम्ही लक्ष्मीकांत यांची देखील मुलाखत घ्या, ते खूप मोठे कलाकार होणार आहेत हे त्या आवर्जून सांगायच्या. रुही यांचं लग्नापूर्वीचं नाव पद्मा. त्यांनी डार्लिंग डार्लिंग या नाटकाद्वारे त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. लग जा गले या प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. एवढंच नव्हे तर गुड्डी या चित्रपटात देखील त्या झळकणार होत्या. पण काही कारणास्तव ह्या चित्रपटामध्ये जया बाधुरी मुख्य भूमिकेत झळकल्या. लक्ष्मीकांत आणि रुही यांची पहिली ओळख वेडी माणसं या नाटकाच्या दरम्यान झाली. हे नाटकं तितकंसं चाललं नाही. त्यानंतर कशात काय लफड्यात पाय या नाटकाद्वारे पुन्हा एकदा त्यांची भेट झाली आणि 1983 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं. रुही लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लक्ष्मीकांत यांच्या धूम धडाका या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. म्हणून रुही याच लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातील लक्ष्मी होत्या असं नेहमीच म्हटलं जायचं. लग्नानंतर रुही चित्रपटांमध्ये फारशा दिसल्या नाहीत. त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा विचार केला. त्यांच्या या निर्णयाबाबत लक्ष्मीकांत बेर्डे यांना एका मुलाखतीत विचारले असता त्यांनी सांगितलं होतं की यामागचं खरं कारण मलाही माहीत नाही. खरं तर मी तिला कोणत्याही प्रकारची बंदी देखील घातली नाही. कारण कोणत्याही कलाकाराला तुम्ही बंदी घालू शकत नाही. आत्तापर्यंत मला कधीच वाटलं नव्हतं की तिने कधीही काम करू नये. पण माझाच व्याप इतका वाटत गेला की तिला घराकडे लक्ष द्यावं लागलं. नवरा बाहेर जाऊन काम करतोय त्यामुळे घरात कोणीतरी लक्ष द्यायलाच पाहिजे असा विचार करून बहुधा तिने गृहिणीच्या भूमिकेत जाणं पसंत केलं असेल. केवळ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या करिअरमध्येच नव्हे तर त्यांना खाजगी आयुष्यात देखील रुही बेर्डे यांनी खूप सांभाळून घेतलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईवडिलांचं निधन झाल्यानंतर ते पूर्णपणे ढासळून गेले होते. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी देखील रुही बेर्डे त्यांच्या नेहमीच पाठीशी उभ्या राहिल्या. रुही आणि लक्ष्मीकांत यांच्या लग्नानंतर 15 वर्षांनंतर रुही यांचे निधन झाले.